Good morning, all of you. तर आज आपण बघणार आहोत आपल्या सिलेबस मधील शेवटचा टॉपिक, ज्याचं नाव आहे जस्टिफिकेशन ऑफ इंडक्शन. या टॉपिक मध्ये बघा काय काय बघणार आहोत ते. पहिला आहे प्रॉब्लेम ऑफ जस्टिफिकेशन, दुसरा आहे मिल्स क्लेम, तिसरा आहे प्रिन्सिपल ऑफ युनिफॉर्मिटी ऑफ नेचर, चौथा आहे काइंड्स ऑफ युनिफॉर्मिटीज, नंतर आहे लॉ ऑफ युनिव्हर्सल कॉझेशन, सहावा पॉईंट असेल ग्राउंड फॉर बिलीफ इन युनिफॉर्मिटी ऑफ नेचर, सातवा डच सायन्स नीड युनिफॉर्मिटी, अँड लास्ट पॉईंट असेल कॅन इंडक्शन बी जस्टिफाईड. तर पहिल्या स्लाइड कडे जाऊया. प्रॉब्लेम ऑफ जस्टिफिकेशन. डायरेक्टली या स्लाइड कडे येण्यापूर्वी आपण थोडंसं डिस्कशन करूया की मुळात होतं काय. आपण काय करतो तर आपल्या डे टू डे लाईफ मध्ये आपल्या भूतकाळात जे काय घडलंय त्या आपल्या अनुभवावरून आपण भविष्याच्या संदर्भात अंदाज लावत असतो. फॉर एक्झाम्पल बघा, जर तुमचा एक मित्र असेल, जो मित्राने जर तुम्हाला सांगितलं मी 10 वाजता तुम्हाला भेटायला येतो, तर तो 11 वाजता येणार. अशाच प्रकारचा भूतकाळ त्याचा एक्सपिरियन्स आहे. आणि आज समजा तुम्ही ठरवलं की आपण 1 कडे भेटायचं, आणि तो मित्र तुम्हाला सांगतो मी 5 मिनिटात पोहोचतोय. तुम्हाला माहित असेल की याच्या 5 मिनिटाची 50 मिनिटं होणार आहेत. कारण काय, तर त्याने आजपर्यंत जो काही आपला अनुभव होता त्यावेळी प्रत्येक वेळी तो लेट आलेला आहे, त्यामुळे आज सुद्धा तो लेट येईल. त्यामुळे आपण करतोय का इकडे, आपण जो काही अनुभव घेतलेला होता त्या अनुभवावरून भविष्या संदर्भात भाकीत देतो. किंवा आपल्याला तहान लागली असेल तर पाणी पितो. याचं कारण काय, तर यापूर्वी आपल्याला ज्या ज्यावेळी तहान लागली आणि पाणी पिलं त्यावेळी आपली तहान भागलेली आहे, आणि त्याचमुळे आपण आता तहान लागली की पाणी शोधतो आणि पाणी पितो. अशाच प्रकारची गोष्ट सायंटिस्ट सुद्धा करतात. ते करतात काय, तर लॅबमध्ये एक्सपेरिमेंट करून एक नियम बनवतात, आणि तो नियम अशा प्रकारचा असतो जो फक्त वर्तमान काळाशी निगडीत नसून भविष्य काळाशी निगडीत असतो. म्हणजे बघा, जर ग्रॅव्हिटीचा नियम असेल, न्यूटन आज अस्तित्वात नाहीये, न्यूटन आज हयात नाहीये, पण त्याने जो काही नियम किंवा ग्रॅव्हिटीचा जो काही शोध लावला होता तो आजही अस्तित्वात आहे. त्यावेळी ज्याप्रमाणे एखादी गोष्ट टाकल्यानंतर खाली जात होती, त्याचप्रमाणे आज सुद्धा एखादी गोष्ट हातातून पडली असेल तर ती खालीच जाणार आहे, आणि भविष्यात सुद्धा ती गोष्ट जात राहणार आहे. याचा अर्थ काय, सायंटिस्ट काय करतायत, एखादी गोष्ट ऑब्झर्व्ह करून आज जे आपण जे काही ऑब्झर्व्ह केलंय त्यावरून भविष्यात काय घडेल याच्या संदर्भात एक नियम इस्टॅब्लिश करतायत. आणि याच प्रकारच्या नियमाच्या इस्टॅब्लिशमेंटच्या संदर्भात एक प्रॉब्लेम तयार झाला, जो आज आपण डिस्कस करणार आहोत. आणि तो नक्की प्रॉब्लेम आहे काय आणि तो कसं सोडवायचा हे बघणार आहोत. आता काय झालंय बघा, ऑन द बेसिस ऑफ ऑब्झर्वेशनल डाटा scientists establish laws, but observation can never be complete. Yet scientists have confidence in law. The reason behind this confidence is that they trust the reasoning involved in establishing them, that is induction. But the real question is whether scientists belief in induction is justified. एक मिनिट. तर आता इकडे काय होत होतं ते बघा, सायंटिस्ट काय करत होते, तर एखादी गोष्ट ऑब्झर्व्ह करत होते, त्यावर नियम इस्टॅब्लिश करत होते, आणि तो नियम एवढ्या कॅपॅसिटीचा होता की त्याद्वारे आता जे काही ऑब्झर्व्ह केलंय ते तर इस्टॅब्लिश होत होतच, त्याचबरोबर भविष्यात जे काही आहे ते इस्टॅब्लिश होत होतं. पण प्रश्न होता, एखाद्या गोष्टीचं ऑब्झर्वेशन कधी कम्प्लीट होऊ शकतं का. कारण बघा, जरी सायंटिस्टने ठरवलं आता जो काही पावसाळा असेल किंवा आता जो काही ऋतू आहे तुला ऑब्झर्व्ह करायचा, तरी सुद्धा हा ऋतू येणं, नंतर पुढचा ऋतू येणं, त्याच्यानंतर पुन्हा एकदा हा ऋतू येणं, ही प्रोसेस कंटिन्यूस असणारी आहे. म्हणजे जर उन्हाळा, पावसाळा, हिवाळा यांचा विचार केला असेल, सायंटिस्टने म्हटलं की फक्त मी पावसाळा ऑब्झर्व्ह करतोय, तर पावसाळ्याची प्रोसेस फक्त या वर्षापुरती मर्यादित नाहीये. पुढच्या वर्षी पुन्हा पावसाळा येईल, त्याच्यानंतर पुन्हा येईल, अशा प्रकारे ती जी काही घटना आहे ती कंटिन्यू होत राहते. त्यामुळे होतंय काय, ऑब्झर्वेशनची प्रोसेस ही तर होत राहणं किंवा कंटिन्यू होत राहणं आवश्यक आहे. पण सायंटिस्ट काय करतायत, त्यातला काही भाग ऑब्झर्व्ह करतायत. फॉर एक्झाम्पल, या वर्षात पावसाळा जो काही आला तो त्याने ऑब्झर्व्ह केला आणि नियम बनवायचा प्रयत्न केला. मग प्रश्न आहे की जर यांची प्रोसेस कंटिन्यू होत आहे पण ऑब्झर्वेशन जर कंटिन्यू होत नाहीये, तर अशा वेळा नियम का बनवू शकतात किंवा कसा बनवू शकतात. तर याचं उत्तर होतं इंडक्शन. इंडक्शन म्हणजे काय असतं, तर एखाद्या क्लास संदर्भात, एखाद्या घटकासंदर्भात नियम बनवताना किंवा कोणताही नवीन शोध लावताना आपण काय करतो, तर त्यातलं काही सॅम्पल, काही प्रतिनिधी घेतो, त्यांच्यावर एक्सपेरिमेंट करतो, आणि जे त्यांच्याबद्दल खरं असेल
तेच आपण त्या पूर्ण क्लासच्या संदर्भात, पूर्ण ग्रुपच्या संदर्भात खरं आहे असं मानतो. फॉर एक्झाम्पल बघा, तुमच्या समजा प्री लॉ ऑफ सेकंड इयरच्या वर्गात समजा 30 मुलं असतील, 40 मुलं असतील. लेक्चरला आता मुलं आहेत 2 किंवा 3. मग त्यांच्यावर एखादं एक्सपेरिमेंट करून त्यांच्याबद्दल जे काही रिझल्ट येणार आहे, तोच रिझल्ट प्री लॉ सेकंड इयरच्या संदर्भात खरा आहे असं मानणार आहे. याला म्हणायचं इंडक्शन. जिकडे आपण करतोय काय, कंप्लीट क्लास एक्झामाइन करणं शक्य नसल्यामुळे काही मेंबर घेतोय, त्यांच्यावर एक्सपेरिमेंट करून त्यांच्या संदर्भात जे काही खरं असेल ते कंप्लीट क्लासच्या संदर्भात खरं आहे असं मानतोय. सायंटिस्ट सुद्धा एखादा रूल इस्टॅब्लिश करताना हीच गोष्ट करतात. ते करतात काय, एखाद्या कंटिन्यू जी काही प्रोसेस आहे, जी कंटिन्युअस आहे, त्या प्रोसेस मधील काही भाग घेतात, तो ऑब्झर्व करतात, त्याद्वारे एक नियम इस्टॅब्लिश करायचा प्रयत्न करतात आणि तो नियम त्या पूर्ण प्रोसेसला ऍप्लिकेबल करायचा प्रयत्न करतात. पण नंतर प्रश्न काय उद्भवला, द रिअल क्वेश्चन इज वेदर सायंटिस्ट बिलीव्ह इन इंडक्शन इज जस्टिफाईड. जेवढा विश्वास सायंटिस्ट या इंडक्शनवर दाखवतायत तेवढा विश्वास खरोखर ठेवला पाहिजे का? मग आता याच्या संदर्भात डिस्कशन सुरू झालं. अनेक सायंटिस्ट असतील, फिलॉसॉफर असतील, ते पुढे आले. ते मिल असू शकतो किंवा केन्स असू शकतो. त्यांनी वेगवेगळ्या थिअरी पुट फॉरवर्ड करण्याचा प्रयत्न केला, ज्याच्याद्वारे हे जे इंडक्शन सायंटिस्ट वापरतात ते सिद्ध होऊ शकेल. मग या चॅप्टरमध्ये आपण करणार काय आहोत, या चॅप्टरमध्ये आपण प्रत्येक सायंटिस्टने जे काही सांगितलं किंवा प्रत्येक फिलॉसॉफरने जे काही सांगितलंय ते सिद्ध करायचा प्रयत्न करणार नाही. आपण फक्त मिलचं मत काय आणि तो मिल कशा प्रकारे इंडक्शन जस्टिफाय करायचा प्रयत्न करतोय हे समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. तर नेक्स्ट स्लाइडकडे येतोय. मिल्स क्लेम. इकडे काय झालंय बघा, मिल wanted to base induction on a principle which will guarantee the truth of its conclusions. Mill holds uniformity of nature as such principle. This principle can be explained by saying that nature is uniform, that is governed by laws. Without this belief in this principle, scientists will have no guarantee that what is true in observed case will also true in unobserved one. याचा अर्थ लक्षात घ्या, आता इंडक्शन इस्टॅब्लिश करायचं होतं. मिलने काय ठरवलं, आपण काहीतरी असं प्रिन्सिपल, असं काहीतरी तत्व शोधून काढायचं जे फक्त भूतकाळातील नाही तर भविष्य काळातील प्रत्येक येणारे इंडक्शन सिद्ध करू शकेल. मिलने अशा प्रकारच्या तत्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला आणि त्यातनं तिला एक प्रिन्सिपल मिळालं, युनिफॉर्मिटी ऑफ नेचर. म्हणजे काय, निसर्गात सुद्धा काही प्रमाणात समानता किंवा एकसारखेपणा असतो. जी घटना एका विशिष्ट परिस्थितीमध्ये आज घडलेली आहे, उद्या सुद्धा जर त्याच प्रकारची परिस्थिती आली तर ती घटना घडेल. किंवा मी तुम्हाला जे काही ऋतूचं एक्झाम्पल देतोय, उन्हाळ्यानंतर पावसाळा येतो, मग ज्या ज्यावेळी उन्हाळा येईल त्याच्यानंतर पावसाळा येणार आहे. मग अशा प्रकारे निसर्गामध्ये जो काही एकसारखेपणा आहे त्याचं मिलने एक तत्व तयार केलं आणि तो म्हणतोय त्याद्वारे आपण इंडक्शन सिद्ध करू शकतो. कारण मुळात काय, निसर्गाचे सुद्धा काहीतरी नियम आहेत आणि याची सुद्धा युनिफॉर्मिटी आहे. ही एक गोष्ट सांगायचा प्रयत्न करते की सायंटिस्ट ज्या प्रकारे एखादी गोष्ट ऑब्झर्व करून भविष्या संदर्भात भाकीत करू शकतात, याचं कारण काय तर हेच आहे. कारण निसर्गामध्ये ज्याप्रमाणे उन्हाळ्यानंतर पावसाळ्यानंतर हिवाळा ह्या क्रमाने येतो, त्याच्यामुळे सायंटिस्ट काय करू शकतो, उन्हाळ्यानंतर पावसाळा येईल, पावसाळ्यानंतर हिवाळा येईल ही प्रिडिक्ट करू शकतो. आणि प्रिडिक्ट करण्याची कॅपॅसिटी नाही कारण आहे ही जी युनिफॉर्मिटी. म्हणजे काय, एकसारखेपणा, की काही गोष्टी अनुक्रमे या घडतच राहणार आहेत. आणि अशा प्रकारे मिल काय म्हणतोय, सायन्स जे काही गोष्ट युनिफॉर्मिटी किंवा जे काही इंडक्शन प्रूव्ह करायचा प्रयत्न करतोय तो या निसर्गाच्या युनिफॉर्मिटीच्या आधारावर प्रयत्न करतोय. कारण काय, निसर्गात जे काही घडलेल्या घटना आहेत त्या घटना का घडतात, कशा घडतायत त्याचा शोध घेण्याचा सायंटिस्ट प्रयत्न करतो. पण त्याच्या संदर्भात तो भाकीत करू शकतो. याचं कारण काय तर आपल्या निसर्गात सुद्धा एक सारखेपणा, एक समानता आहे. त्यामुळे आज जे काही घडलंय, ज्या परिस्थितीमध्ये घडलंय, काही वर्षांनी जर अशीच परिस्थिती आली तर पुन्हा एकदा निसर्ग तीच गोष्ट घडवणार आहे. अशा प्रकारे निसर्गामध्ये सुद्धा युनिफॉर्मिटी असल्यामुळे सायंटिस्टकडे कॅपॅसिटी येते की एक आज एक्सपेरिमेंट करा आणि भविष्या संदर्भात प्रेडिक्शन करा. आणि अशा प्रकारे मिलने प्रयत्न केला होता युनिफॉर्मिटी ऑफ नेचर या प्रिन्सिपलद्वारे सायन्समध्ये जे काही इंडक्शनचा वापर होतोय तो जस्टिफाय करण्याचा. आता नक्की युनिफॉर्मिटी ऑफ नेचर नक्की प्रिन्सिपल काय आहे हे आपण नेक्स्ट स्लाइडला बघणार आहोत. युनिफॉर्मिटी ऑफ नेचर. According to Mill, uniformity of nature is the principle that there are parallel cases in nature. The principle of uniformity of nature says that regularities found in any region will hold good in all region at all times. याचा अर्थ काय, आपल्या निसर्गामध्ये एक सारखेपणा आहे, समानता आहे. याचं एक एक्झाम्पल बघा, जर तुम्ही महाबळेश्वर असेल किंवा मनाली असेल, काश्मीर या ठिकाणचं जर एक्झाम्पल घेतलं असेल तर ज्या ज्यावेळी तापमान हे मायनस मध्ये येतं, 0 डिग्रीपेक्षा कमी मध्ये येतं, त्यावेळी पाणी गोठण्याची प्रक्रिया सुरू होते. मग जर आपल्या महाराष्ट्रात जर तापमान मायनस झालं तरी सुद्धा पाणी गोठेल. उद्या दुसऱ्या देशात जरी टेम्परेचर मायनस झालं तरी तिकडे सुद्धा पाणी गोठण्याची आणि बर्फ पडण्याची प्रक्रिया होणार आहे. यातनं काय दिसतंय तर निसर्गात सुद्धा समानता आहे. एक विशिष्ट गोष्ट घडल्यानंतर त्याचा रिझल्ट हा सेम येणार आहे. मग तो भारतात असू दे किंवा इतर कोणत्याही देशात असू दे. मग अशाच प्रकारे सायन्स सुद्धा आहे. सायंटिस्ट सुद्धा याच निसर्गाच्या एकसारखेपणाचा, समानतेचा वापर करतायत आणि प्रेडिक्ट करतायत असं मिल म्हणतोय. नंतर मिलच्या लक्षात आलं की आपल्या ज्या निसर्गात सुद्धा काही ठिकाणी समानता नाही. फॉर एक्झाम्पल भूकंपाचं एक्झाम्पल घ्या. कोणी प्रेडिक्ट करू शकतो का की आज भूकंप होणार आहे, उद्या भूकंप होणार आहे किंवा आज सुनामी होईल, उद्या सुनामी होईल? नाही. अचानक कुठेही भूकंप होतोय. किंवा पावसाचंच एक्झाम्पल घ्या.
पावसाचा सीझन आपण जनरली हा मे किंवा जून नंतर आहे असं मानतोय, पण आज जानेवारी महिन्यात किंवा या महिन्यात सुद्धा पाऊस पडू शकतो. मग अशा ठिकाणी निसर्गाच्या जे काही बदल होत आहेत त्यांना आपण नाकारायचंय का? नाही. मग मिलच्या सुद्धा ही गोष्ट लक्षात आली म्हणून त्याने काय केलं बघा, वेन मिल रिअलाइज changes in nature, he rephrased his principle as the course of nature in truth is not only uniform, it is also infinitely various. आता मिलने त्याचा जो काही नियम होता की निसर्गामध्ये होणारी प्रत्येक गोष्ट एक समान असणार, एकसारखेपणाने होणार आहे, तो रूलची जे काही शब्दरचना होती ती बदलली. आणि आता तो काय म्हणतोय, निसर्ग अशा प्रकारचा आहे जो फक्त युनिफॉर्म नाहीये, म्हणजे फक्त एकसारखा नाहीये, तर त्याच्यामध्ये विविधता सुद्धा आहे. आता या इन्फिनिटली व्हेरियस शब्द आणल्यामुळे जे काही चेंज होते ते सुद्धा त्याने कव्हर करण्याचा किंवा सारवासारव करण्याचा प्रयत्न केलेला आहे. इन शॉर्ट युनिफॉर्मिटी नेचर म्हणजे काय, निसर्गामध्ये सुद्धा घडणाऱ्या घटनांचा एक विशिष्ट क्रम आहे, एक विशिष्ट परिस्थितीमध्ये ती घटना घडणारच आहे. फॉर एक्झाम्पल जर पहिल्या पावसाचा विचार केला असेल तर सूर्यप्रकाश कमी होणे, थोडासा काळोख होणे, थंड वारा येणे अशा प्रकारच्या गोष्टी असतात ज्या पहिल्या पावसाच्या वेळी होतात. पण प्रत्येक वेळी जर पहिला पाऊस येणार असेल तर ही गोष्ट होणारच आहे. मग अशा प्रकारे आपण काय सांगतो, तो सायन्स तर आपल्या निसर्गामध्ये एक युनिफॉर्मिटी आहे, युनिफॉर्मिटीमुळे निसर्गामध्ये सुद्धा एका विशिष्ट क्रमाने त्या गोष्टी होत असतात. आणि याच क्रमाचा वापर करून आणि याच निसर्गाच्या युनिफॉर्मिटीवर विश्वास ठेवून सायंटिस्ट वेगवेगळ्या गोष्टीचं भाकीत करत असतात आणि हेच मिल जो आहे युनिफॉर्मिटी ऑफ नेचर या प्रिन्सिपलद्वारे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतोय. हे प्रिन्सिपल समजलंय का? युनिफॉर्मिटी ऑफ नेचर याचं बेसिक मिनिंग समजलाय का? की विशिष्ट परिस्थितीमध्ये आज जे काय होणार आहे त्याच प्रकारची परिस्थिती ज्या ज्यावेळी निसर्गामध्ये उद्भवणार आहे त्यावेळी तीच घटना होणार आहे. आणि निसर्गामध्ये आपले ऋतू असू दे, तुम्हाला किंवा पाणी गोठण्याचं एक्झाम्पल असते, हे अशा प्रकारचे एक्झाम्पल आहे ज्या ठिकाणी ती परिस्थिती झाली की तोच रिझल्ट होतोय. फॉर एक्झाम्पल टेम्परेचर मायनस झालंय की पाणी गोठणार म्हणजे गोठणार. मग अशा प्रकारे निसर्गात समानता आहे, हीच समानतेचा वापर सायंटिस्ट करतायत भविष्यात होणारी गोष्ट प्रेडिक्ट करण्यासाठी. आणि याच्यामुळे इंडक्शन युनिफॉर्मिटी ऑफ नेचर जस्टिफाय करतंय असं मिलचं मत आहे. काही शंका असेल तर मेसेज करा किंवा अनम्यूट करून विचारा. ओके, नेक्स्ट स्लाइडला जाऊया. पुढे आहे काइंड्स ऑफ युनिफॉर्मिटीज. आता युनिफॉर्मिटीचे बेसिकली दोन प्रकार आहेत. पहिला आहे युनिफॉर्मिटीज ऑफ को एक्झिस्टन्स आणि दुसरा आहे युनिफॉर्मिटीज ऑफ सक्सेशन. आता को एक्झिस्टन्सचा अर्थ काय बघा, तर युनिफॉर्मिटी ऑफ को एक्झिस्टन्स इज अ रेग्युलरिटी दॅट सर्टन फिनॉमिना आर कॉन्स्टंटली कॉन्जॉइंट. याचा अर्थ लक्षात घ्या, ही अशा प्रकारची युनिफॉर्मिटी आहे या ठिकाणी दोन घटक नेहमी एकत्र आढळणार आहेत. एक आधी असेल दुसरा नंतर असेल असं नाहीये. एक्झाम्पल बघा, फायर आणि हीट. ज्या ज्यावेळी आग असेल त्या त्या ठिकाणी उष्णता असणार आहे. असा एकही माणूस पृथ्वीवर नसेल की जो आगीजवळ गेला आणि त्याला थंड वाटलंय. याचा अर्थ काय, आग असेल आणि उष्णता असेल या गोष्टी कंजॉईंट आहेत किंवा को एक्झिस्ट करतात, म्हणजे एकाच वेळी अस्तित्वात असतात. किंवा वॉटर अँड लिक्विड स्टेट म्हणजे काय, पाणी हे नेहमी द्रव अवस्थेमध्येच असणार आहे. जर पाणी कधी स्थायी अवस्थेत असेल किंवा सॉलिड स्टेटमध्ये असेल तर त्याला आपण बर्फ मानतो. याचा अर्थ काय, पाणी आणि द्रव अवस्था म्हणजेच वॉटर अँड लिक्विड स्टेट या अशा प्रकारचे दोन क्वालिटी आहेत जे नेहमी एकत्र असतात. किंवा आईस व्हाईट. याचा अर्थ काय, बर्फ हा नेहमी शुभ्र रंगाचाच असतो. आता मी आर्टिफिशियल बर्फाबद्दल बोलत नाहीये, तर मी जो निसर्गाद्वारे बर्फ तयार होतो त्याबद्दल बोलतोय. जर तुम्ही नैसर्गिक बर्फ असेल तो टीव्हीवर बघितला असेल, स्वतः अनुभवला असेल, प्रत्येक वेळी तो शुभ्र रंगाचाच असतो. मग अशा ठिकाणी युनिफॉर्मिटी ऑफ कोएक्झिस्टन्स म्हणजे काय, काही क्वालिटीज असतात ज्या नेहमी एकत्र आढळतात. एखादी क्वालिटी आधी एखादी क्वालिटी नंतर असं नाही. म्हणजे काय, ज्या ज्या ठिकाणी उष्णता आहे त्या त्या ठिकाणी फायर असणारच आहे, ज्या ज्या ठिकाणी फायर आहे त्या त्या ठिकाणी उष्णता आपल्याला मिळणारच आहे. किंवा पाणी असेल तर ते द्रव अवस्थेमध्ये असेल आणि द्रव अवस्थेमध्ये असणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी या पाणीच असणार आहेत. याला म्हणायचं युनिफॉर्मिटी ऑफ कोएक्झिस्टन्स. आता युनिफॉर्मिटी ऑफ सक्सेशन म्हणजे काय, तर बघा लिगल टर्म मध्ये सक्सेशनचा अर्थ काय होतो, एखाद्याचा वारस असणं. म्हणजे त्या माणसाच्या मृत्यू पश्चात त्याची जी काही प्रॉपर्टी असेल ती कोणाला मिळेल, तर त्याच्या सक्सेसरला मिळेल. आता युनिफॉर्मिटी ऑफ सक्सेशन याचा तसंच अर्थ आहे. इकडे होतंय काय, ती घटना घडल्यानंतर पुढे काय घडणार आहे, त्याला सक्सीड कोण करणार आहे, याच्या संदर्भात काही पेअर तयार होतात, काही जोड्या तयार होतात. म्हणून बघा, युनिफॉर्मिटी एक्सप्रेस द फॅक्ट दॅट वन इव्हेंट ऑलवेज फॉलो अनदर इव्हेंट. याचा अर्थ काय, एक विशिष्ट घटना घडल्यानंतर त्याच्या मागोमाग कोणती घटना घडेल हे आपण प्रेडिक्ट करू शकतो. याचं कारण असतं युनिफॉर्मिटी ऑफ सक्सेशन. फॉर एक्झाम्पल बघा, इग्निशन अँड फायर. कधीही जर आग पेटवायची असेल तर ठिणगी पडलीच पाहिजे. मग त्याच्यासाठी तुम्ही मॅच बॉक्सचा वापर कराल, लायटरचा वापर कराल. काही वेळा आपण म्हणतो शॉर्ट सर्किटने आग लागली, पण शॉर्ट सर्किट होऊन काय होतंय, तर एक इग्निशन तयार होतं, एक ठिणगी तयार होते. आणि ज्या ज्यावेळी ठिणगी असेल त्या त्यावेळी आग असेल. प्रत्येक वेळी इग्निशन आलं की फायर येणारच आहे. किंवा मी आता बर्फाचं एक्झाम्पल घेतलं, मायनस टेम्परेचर फ्रोझन वॉटर. याचा अर्थ काय, ज्या ज्यावेळी तापमान 0 डिग्रीपेक्षा खाली जाणार आहे त्या त्यावेळी काय होणार आहे, पाणी हे गोठणारच आहे. या ठिकाणी होतंय काय, इग्निशन आल्यानंतर फायर येणार आहे, मायनस टेम्परेचर नंतर पाणी गोठणार आहे. या ठिकाणी या गोष्टी एकमागोमाग एक येत राहणार आहेत. तेव्हा ज्या ज्यावेळी मायनस टेम्परेचर असेल त्या त्यावेळी पाणी गोठणार आहे. म्हणून याला म्हणतात युनिफॉर्मिटी ऑफ सक्सेशन. इकडे होतंय काय, एक घटना घडल्यानंतर दुसरी घटना ही घडणारच आहे आणि ती एकामागोमाग एक घडत राहणारच आहे.
तर या होत्या दोन प्रकारची युनिफॉर्मिटी. पहिली युनिफॉर्मिटी अशा प्रकारची आहे ज्या ठिकाणी दोन घटक हे नेहमी एकत्र आढळतात. तर दुसरी युनिफॉर्मिटी अशी आहे ज्या ठिकाणी एक घटक आल्यानंतर ऑटोमॅटिकली दुसरा घटक आलाच पाहिजे आणि तो येत राहतो. आता सायन्सच्या दृष्टीने जर प्रेडिक्शनचा विचार केला तर को एक्झिस्टन्सची युनिफॉर्मिटी तेवढी महत्वाची नाही. युनिफॉर्मिटी ऑफ सक्सेशन ही खूप महत्वाची आहे. याचं कारण काय, सायंटिस्ट एखादी गोष्ट प्रेडिक्ट करू शकतात, त्याचं कारण दोन गोष्टी एकत्र असतात म्हणून नाही, तर पुढे काय घडणार आहे याचा क्रम ऑलरेडी ठरवलेला असतो. ही स्लाइड समजली का बघा. जर काही शंका असेल तर अनम्यूट करा किंवा मेसेज करून विचारा. लॉ ऑफ युनिव्हर्सल कॉझेशन. आज झालंय काय ते बघा. जरी मिलने युनिफॉर्मिटी ऑफ नेचरचा विचार केला असेल तर युनिफॉर्मिटी ऑफ नेचर संदर्भात एक प्रॉब्लेम होता. आपण काय म्हणतोय, एका विशिष्ट परिस्थितीमध्ये किंवा एखादी विशिष्ट परिस्थिती आली की ती घटना घडते. फॉर एक्झाम्पल आपण बर्फाचं एक्झाम्पल घेतलं असेल, टेम्परेचर मायनस झाल्यानंतर बर्फ पडतो, ही गोष्ट युनिव्हर्सल आहे. पण इकडे आपल्याला माहिती आहे की टेम्परेचर मायनस झालं तर बर्फ पडणार आहे, नाही झालं तर नाही पडणार. पण निसर्गात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीच्या संदर्भात अशा प्रकारची पूर्वीची जी काही परिस्थिती आहे किंवा जी काही बेसिक परिस्थिती आहे ज्यानंतर ती घटना घडली आपण सांगू शकतो का, नाही. ही परिस्थिती जोपर्यंत डिसाईड करता येत नाही तोपर्यंत आपण ती गोष्ट प्रेडिक्ट करू शकत नाही. आणि हाच होता प्रॉब्लेम युनिफॉर्मिटी ऑफ नेचरचा. त्यामुळे मिलने केलंय काय, त्याने अजून एक प्रिन्सिपल इंट्रोड्यूस करायचा प्रयत्न केला जे होतं लॉ ऑफ युनिव्हर्सल कॉझेशन. हे प्रिन्सिपल काय म्हणतंय, ज्या ज्या गोष्टीची सुरुवात झाली असेल त्या त्या गोष्टीच्या मागे काही ना काहीतरी कारण असणार आहे आणि सायन्स याच कारणाचा शोध घेण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून बघा, the law of universal causation represents simple truth that every fact which has beginning has a cause. एक्झाम्पल बघा, युनिफॉर्मिटी ऑफ सक्सेशन, इग्निशन अँड फायर. याचा अर्थ काय, आग ज्या ज्या वेळी तयार होणार आहे त्या त्यावेळी त्या आगीच्या पूर्वी ठिणगी असणारच आहे. मग सायन्स सुद्धा इंडक्शनच्या मदतीने अशाच प्रकारे घडणाऱ्या घटनेमागचं कारण शोधायचा प्रयत्न करतो. आता हे कारण मिळू शकतं, याचं कारण काय, तर ती घटना आणि तिचं कारण यांच्यामध्ये काही ना काहीतरी कॅज्युअल रिलेशन असतं. फॉर एक्झाम्पल इग्निशनमुळे आग पेटते, हे इग्निशन आणि फायर यांच्यामध्ये काही ना काहीतरी रिलेशन असतं आणि रिलेशन शोधण्याचं काम सायन्स करतं. पण इकडे सुद्धा एक प्रॉब्लेम झाला, प्रत्येक ठिकाणी सायंटिस्ट एखाद्या घटनेचं कारण शोधण्याचीच काम करतात असं नाही. एक्झाम्पल देतो, सध्या पेट्रोलचे भाव वाढत आहेत, पेट्रोलचे जे काही साठे आहेत ते मर्यादित आहेत, म्हणजे इंधनाचे साठे मर्यादित आहेत. मग सध्या सायंटिस्ट काय करतायत, तर पेट्रोल डिझेल यांच्यासाठी एखादं अल्टरनेटिव्ह फ्युल मिळेल का याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतायत. मग इकडे ते कोणत्या गोष्टीचं कारण शोधतायत का, नाही, तर इकडे ते जगाला एक नवीन गोष्ट देण्याचा प्रयत्न करतायत. यावरून एक गोष्ट सिद्ध होते की सायन्स प्रत्येक वेळी कारण शोधत नाही, तर काही वेळा एखादी नवीन गोष्ट जगाला देण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे लॉ ऑफ युनिव्हर्सल कॉझेशन आहे, हा सुद्धा मिलचं जो काही नवीन प्रिन्सिपल होतं हे सुद्धा क्रिटिसाइज झालं, कारण तो सायन्सला फक्त एखाद्या गोष्टीचं कारण शोधण्यापुरतच मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न करतोय. ही स्लाइड समजली का बघा, समजली तर आपण नेक्स्ट स्लाइड कडे जाऊया. ओके, पुढे आहे ग्राउंड फॉर बिलीफ इन युनिफॉर्मिटी ऑफ नेचर. इकडे काय होतंय बघा, युनिफॉर्मिटी ऑफ नेचर विच इज ग्राउंड फॉर इंडक्शन इज इट सेल्फ रिझल्ट ऑफ इंडक्शन. आता इकडे काय झालं, मी पुन्हा एकदा तिच्या पहिल्या प्रिन्सिपल कडे आला. युनिफॉर्मिटी ऑफ नेचर मी का मानतोय, तर इकडे केलं काय, युनिफॉर्मिटी ऑफ नेचर जे इंडक्शन साठी बेसिस आहे ते प्रूव्ह करण्यासाठी इंडक्शनचा वापर केला. कारण बघा, सामान्य माणूस सायन्सच्या पूर्वी सुद्धा सर्वात मोठा जर शोध लावणारा कोण असेल तर तो आहे सामान्य माणूस. आपण काय करतोय, आपला अनुभव बघतोय आणि त्या अनुभवावरून सांगतोय आज जे काय घडलंय तेच उद्या घडेल, बरोबर आहे. मग अशा प्रकारे असंख्य माणसांचे अनुभव आहेत, या असंख्य माणसांच्या अनुभवावरून सिद्ध झालंय की आपल्या निसर्गात समानता आहे. मग हा जो काही आपला अनुभव आहे की आपल्याला जे काही एक्सपिरियन्स झाले त्यामध्ये समानता आढळली, म्हणून आपण म्हणतोय की बाबा जून मध्ये पाऊस पडेल, जुलैमध्ये पाऊस पडेल किंवा आंब्याचा सीझन आता सुरू झालाय, हे आपण अनुभवावरून सांगतोय. या अनुभवालाच म्हणायचं इंडक्शन. कारण आपण बेसिकली इंडक्शन मध्ये काय करत होतो, काही मेंबर घ्यायचे, त्यांच्यावर एक्सपेरिमेंट करायचे आणि कम्प्लीट क्लास संदर्भात जे काय असेल ते स्टेटमेंट करायचं. इकडे आपण काय करतोय, आपलं जेवढं आयुष्य आहे तेवढा निसर्गाचा अनुभव घेतोय आणि त्यावरून निसर्गात भविष्यात काय घडेल, निसर्ग खूप मोठा क्लास आहे, यातील आपण काही भाग जगतोय आणि आपल्या जगण्यावरून सांगतोय की निसर्ग युनिफॉर्म आहे, या ठिकाणी आंब्याचा सीझन असेल, या महिन्यात पाऊस पडेल. मग अशा प्रकारे मिल काय म्हणतोय, युनिफॉर्मिटी ऑफ नेचर ही जे काही मुळात प्रिन्सिपल आहे तेच सुरुवात झाली किंवा तेच जे काही तयार झालंय ते इंडक्शनमुळे. पण इकडे आता एक प्रॉब्लेम झाला, युनिफॉर्मिटी ऑफ नेचर प्रूव्ह करण्यासाठी मिल वापर करतोय इंडक्शनचा आणि इंडक्शन प्रूव्ह करण्यासाठी मिल वापर करतोय युनिफॉर्मिटी ऑफ नेचरचा. म्हणजे दोघी एकमेकाकडे पॉईंट आउट करायचा प्रयत्न करतायत. म्हणजेच बघा, युनिफॉर्मिटी ऑफ नेचर विच इज ग्राउंड फॉर इंडक्शन इज इट सेल्फ रिझल्ट ऑफ इंडक्शन. त्यामुळे होतंय काय, इंडक्शन सिद्ध करायचं असेल तर युनिफॉर्मिटी ऑफ नेचर सिद्ध करा आणि युनिफॉर्मिटी ऑफ नेचर सिद्ध करायचं असेल तर इंडक्शन सिद्ध करा. इकडे दोघांनी एकमेकाकडे पॉईंट आउट करत राहिल्यामुळे फॉलोसी ऑफ पेटिशी ऑफ प्रिन्सिपी झाली.
आता ही आपल्या पॉलिसीची चॅप्टर मध्ये झाली आहे, ज्या ठिकाणी आपण एखादी गोष्ट सिद्ध करायचा प्रयत्न करतो म्हणजे सिद्ध होत नाही. याचं कारण काय तर आर्ग्युइंग इन सर्कल. इंडक्शन पॉईंट आउट करा युनिफॉर्मिटीकडे, युनिफॉर्मिटी स्वतःला सिद्ध करण्यासाठी पॉईंट आउट करा इंडक्शनकडे, त्यामुळे मुळात काहीच सिद्ध होत नाही. मिलच्या लक्षात आलं हे पण काही फोल्ड ठरतंय, याचा पण काही उपयोग होत नाही. मग त्याने अजून एक गोष्ट जस्टिफाय करण्यासाठी वापरण्याचा प्रयत्न केला. प्रिन्सिपल ऑफ युनिफॉर्मिटी ऑफ नेचर इज रिझल्ट ऑफ इंडक्शन पर सिम्पल एन्युमिरेशन. आता ही गोष्ट लॉजिक 1 मध्ये होती, आज तुम्हाला थोडी सांगतो. सिम्पल एन्युमिरेशनचा अर्थ काय, आपण काय करतो, आपल्या आयुष्यातले अनुभव बघतो. जर आपल्याला आजपर्यंत पॉझिटिव्ह अनुभव आले असतील आणि जोपर्यंत आपल्याला निगेटिव्ह अनुभव येत नाही तोपर्यंत ती गोष्ट तशीच आहे मानायचं. फॉर एक्झाम्पल ऑल क्रोज आर ब्लॅक. आजपर्यंत मी जिकडे जिकडे फिरलो तिकडे तिकडे मला फक्त काळ्या रंगाचाच कावळा दिसला. मग मी एक प्रिन्सिपल बनवलं, कावळा हा काळ्या रंगाचा असतो. आता जोपर्यंत मला पांढऱ्या रंगाचा कावळा दिसणार नाही तोपर्यंत आम्ही काय म्हणणार आहे, कावळा काळ्या रंगाचा आहे. याला मानलं तर सिम्पल एन्युमिरेशन. ज्यामुळे तुमच्या आयुष्यात जर आजपर्यंत पॉझिटिव्ह जर एक्सपिरियन्स आला असेल तर अशा वेळी तुम्ही एक प्रिन्सिपल तयार करता बेस्ड ऑन दॅट पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स. आणि आपण काय करतो, जोपर्यंत निगेटिव्ह येत नाही तोपर्यंत ती गोष्ट इस्टॅब्लिश असं मानतोय. मग मिल काय म्हणतो, युनिफॉर्मिटी ऑफ नेचर ही पण असंच आहे. या ठिकाणी प्रत्येक माणसाला समानतेचा अनुभव आलाय, त्या प्रत्येक माणसाचा अनुभव एकत्र होऊन निसर्गाची युनिफॉर्मिटी ही सिद्ध होते. पण इकडे सायंटिस्टनी याला क्रिटिसाइज केलंय. तर मुळात बघा, लहानात लहान गोष्ट सुद्धा सिद्ध करण्यासाठी सायंटिस्ट कधीही सिम्पल एन्युमिरेशनचा वापर करत नाही. कारण काय, काही वेळा आपण चुकीच्या दिशेने जातो आणि म्हणून आपल्याला पॉझिटिव्ह रिझल्ट मिळत असतात. योग्य दिशा जर मिळाली तर मे बी निगेटिव्ह रिझल्ट मिळतील. मग जर एखादी लहान सहान गोष्ट असेल ती सिद्ध करण्यासाठी जर सायंटिस्ट सिम्पल एन्युमिरेशनचा वापर करत असतील तर संपूर्ण निसर्ग युनिफॉर्म आहे सिद्ध करण्यासाठी सिम्पल एन्युमिरेशनचा वापर का करावा. आणि यामुळे त्याने जे काही 2 पॉईंट सांगितले होते, पहिलं होतं युनिफॉर्मिटी ऑफ नेचर इंडक्शनमुळे आणि इंडक्शन युनिफॉर्मिटी ऑफ नेचर आहे, हे सायंटिस्टने डिसरिगार्ड केलं. त्याचप्रमाणे प्रिन्सिपल ऑफ युनिफॉर्मिटी इज बेस्ड ऑन सिम्पल एलिमिनेशन हे सायंटिस्टनी नाकारलेलं आहे. याचं कारण काय, जर लहानात लहान एखादी एक्सपेरिमेंट असेल याच्यासाठी जर सिम्पल एन्युमिरेशनचा आम्ही वापर करत नसू, कारण चुकीच्या दिशेने इन्व्हेस्टिगेशन झाल्यामुळे जर आपल्याला हवे ते रिझल्ट मिळत असतील आणि बरोबर इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर जर रिझल्ट आहे ते चेंज होत असतील तर तीच गोष्ट निसर्गासंदर्भात सुद्धा होऊ शकते. आणि जर लहान सहान गोष्ट सिद्ध करण्यासाठी सिम्पल एनिमेशन वापरत नसू तर निसर्ग एवढा मोठा निसर्ग जो असेल त्याच्यातील एकसारखेपणा सिद्ध करण्यासाठी सिम्पल एनिमेशन वापरता येणार नाही. त्यामुळे याचे जे काही दोन्ही ग्राउंड होते ते सायंटिस्टनी पुन्हा एकदा रिजेक्ट केलेले आहेत. ही स्लाइड समजली का बघा, जर काही शंका असेल तर अनम्यूट करून विचारा किंवा मेसेज करून विचारा. ओके, नेक्स्ट स्लाइडकडे जातोय. डज सायन्स नीड युनिफॉर्मिटी. आता इकडे झालंय काय ते बघा. If scientists were to believe that nature is uniform and the laws of nature can be established with certainty, there would be no need to further scientific investigation. Moreover, changes nature shows that nature is not uniform. याचा अर्थ लक्षात घ्या, मी सुरुवातीपासून सिद्ध करायचा प्रयत्न करतोय निसर्ग युनिफॉर्म आहे. मग जर आपण मानलं की बाबा निसर्गामध्ये एकसारखेपणा आहे, निसर्गाचे नियम निश्चित आहेत, तर प्रश्न येतो मग सायंटिस्ट नक्की करतायत काय. निसर्ग युनिफॉर्म आहे, निसर्गाचे नियम निश्चित आहेत, मग बदल कोणत्या गोष्टीत झालाय. आणि जर बदल होत नसेल तर नक्की सायंटिस्ट कोणत्या गोष्टीचा शोध घेण्याचा प्रयत्न करतायत, तर अशी कोणतीच गोष्ट राहणार नाही. त्याचबरोबर जर निसर्गात होणारे भूकंप असेल, सुनामी असेल, अशा प्रकारच्या गोष्टींचा विचार केला किंवा समुद्राच्या आता वाढणाऱ्या पातळीचा विचार केला, ज्यामध्ये बर्फ वितळतोय आणि समुद्राची पातळी वाढते, या गोष्टींचा विचार करत लक्षात येईल की निसर्गात सुद्धा बदल होत आहेत आणि त्यामुळेच युनिफॉर्मिटी ऑफ नेचरचा वापर करता येत नाही. मग करायचं काय, सायंटिस्टच्या समोर प्रश्न होता की आपण तर गोष्ट मानतो तर निसर्ग युनिफॉर्म आहे, मग करायचं काय. मग इकडे एक सायंटिस्ट आला ज्याने एक गोष्ट, ज्याचं नाव आहे केमनी, ज्याने एक गोष्ट प्रपोज केली की आपण काय करूया, एक अझम्पशन मानूया. आपलं जे काही एक्सपेरिमेंट आहे त्याच्यात निसर्गाच्या काही भागामध्ये समानता असेल आणि जर त्याप्रमाणे जसं आपल्या एक्सपेरिमेंट मध्ये होतंय तसं निसर्गात झालं तर आपण प्रेडिक्ट करूया की आपलं जे काही एक्सपेरिमेंट आहे ते निसर्गाच्या त्या भागापुरतं ऍप्लिकेबल आहे. जेणेकरून काय करावं लागेल, तुम्हाला संपूर्ण निसर्ग युनिफॉर्म आहे एकसारखा सिद्ध करावं लागणार नाही. फक्त तुमच्या एक्सपेरिमेंटचा जेवढा काही भाग असेल तो सिद्ध झालाय तेवढा फक्त जो असेल तो निसर्गाला ऍप्लिकेबल होईल. हीच गोष्ट इकडे सांगितली आहे बघा. That person can make two assumption. Firstly, the scientist must assume that nature is a system. म्हणजे काय, निसर्ग ही एक सुद्धा एक प्रणाली आहे. दुसरा आहे सेकंड, the system of nature is relatively simple. So by knowing a part of it, reasonable prediction can be made about the whole system would be possible. आता इकडे लक्षात घ्या, एक assumption लक्षात आलंय की निसर्ग ही सुद्धा सिस्टीम आहे, जशी आपली मेकॅनिकल प्रोसेस असते त्याच प्रकारे निसर्गामध्ये सुद्धा एक प्रणाली आहे, एक सिस्टीम आहे. सेकंड बघा, द सिस्टम ऑफ नेचर इज रिलेटिव्हली सिम्पल. सिम्पल म्हणायचं कारण काय विचार करा, आपण माणूस आहोत.
जर आपल्या निसर्गाची जी काही सिस्टीम आहे, जी काही प्रणाली आहे, ती जर अति क्लिष्ट असली असती तर माणसाला, सायंटिस्टला कोणाला समजली नसती. मग इकडे आपण आपलं लिमिटेशन सांगतोय किंवा माझी समजून घेण्याची क्षमता लिमिटेड आहे आणि त्यामुळे जर मला निसर्ग समजतो याचा अर्थ काय, आपल्या निसर्गाची सिस्टीम आहे ती सिंपल आहे. मग सायंटिस्टने काय करायचंय, जे काही एक्सपेरिमेंट असेल त्या एक्सपेरिमेंटचे सायन्स आणि नेचरशी एक रिलेशन इस्टॅब्लिश करायचंय, एक अझम्पशन मानायचं की जे माझ्या एक्सपेरिमेंट मध्ये होईल ते निसर्गात सुद्धा घडेल आणि जर तशाच प्रकारच्या गोष्टी घडल्या तर तुमचं एक्सपेरिमेंट इस्टॅब्लिश झालंय असं म्हणायचंय. जे कोण आपण काय करतो इकडे, इकडे आपण फक्त आपले एक्सपेरिमेंट निसर्गाचा तो भाग असेल यांच्या संदर्भात इस्टॅब्लिश करून, यांच्या संदर्भात एक एक्सपेरिमेंट करून ते रिलेशन फक्त इस्टॅब्लिश करायचा प्रयत्न करणार आहोत. या ठिकाणी याच्यामुळे जे सायंटिस्ट ओव्हरबर्डन आलं होतं संपूर्ण निसर्गाची युनिफॉर्मिटी सिद्ध करण्याचं, ते आता गेलेलं आहे. त्यामुळे इन शॉर्ट आपल्याला एकच गोष्ट सांगायची आहे की पूर्ण निसर्गाची युनिफॉर्मिटी सिद्ध करण्याची सायंटिस्टला गरज नाही. त्याने फक्त तेवढाच भाग सिद्ध करायचा आहे जेवढा त्याच्या एक्सपेरिमेंटशी निगडीत आहे. ही स्लाइड समजली का बघा. जर काही शंका असेल, इश्यूज असतील तर मेसेज करा किंवा अनम्यूट करून सांगा. नेक्स्ट स्लाइड जातोय. कॅन इंडक्शन बी जस्टिफाइड? The attempt to justify induction was made because only deduction is considered as a model for all reasoning. But later, it was realized that standard of deduction cannot be applied to induction. Inductive argument has its own standard of its correctness, so it does not need any further justification. मुळात इंडक्शन जस्टिफाय करण्याची शर्यत का सुरू झाली, तर याचं कारण हे होतं की जे डिडक्टिव्ह आहे किंवा डिडक्शन आहे त्याचाच वापर एक चांगल्या प्रकारचं रिझनिंगसाठी एक स्टँडर्ड म्हणून केला जाऊ लागला. त्यामुळे इंडक्शनला जे सपोर्ट करत होते त्यांना वाईट वाटलं आणि म्हणून त्यांनी ठरवलं की आपण इंडक्शन सिद्ध करायचा प्रयत्न करूया. नंतर त्यांच्या लक्षात आलं की इंडक्शन आणि डिडक्शन या कम्प्लिटली वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि डिडक्शनची जी काही तत्व आहेत, जे डिडक्शनचे जे काही स्टँडर्ड आहेत ते स्टँडर्ड ऍज इट इज आपण इंडक्शनला वापरू शकत नाही. त्यामुळेच इंडक्शनचं स्वतःचं वेगळं क्षेत्र आहे, ते स्वतःचे वेगळे प्रिन्सिपल असतील आणि डिडक्शनचे वेगळे असतील. इंडक्शनच्या तागडीमध्ये किंवा इंडक्शनच्या बेसिसवर तुम्ही डिडक्शनला कम्पेअर करू शकत नाही. आता इंडक्शन डिडक्शन म्हणजे काय ही गोष्ट पण तुम्हाला सांगतो. आपल्या लॉजिकचे पहिले 1-2 चॅप्टर होते लॉजिक 1 मध्ये, तिकडे झालेलं होतं. डिडक्शनचं एक्झाम्पल आपण घेऊ शकतो. आपण सिलोइझम मध्ये जे काही केलं होतं, 2 प्रिमाइसेस असायच्या, 2 प्रिमाइसेस मध्ये कॉमन पार्ट असायचा ज्याला आपण मिडल टर्म मानायचो आणि तो कॉमन पार्ट एक्झिस्ट करतोय त्याच्यामुळे रिलेशन इस्टॅब्लिश व्हायचं. जे रिलेशन आपण तो कॉमन पार्ट कट करून रिमेनिंग पार्ट कन्क्लुजन मध्ये घेऊन दाखवत होतो त्याला म्हणायचं डिडक्शन. ज्या ठिकाणी तुमच्याकडे एकापेक्षा जास्त माहिती असते, एकापेक्षा जास्त प्रिमाइसेस असतात आणि सफिशियंट माहिती जर तुम्ही कन्क्लुजन काढत असता त्याला म्हणायचं डिडक्शन. इंडक्शन म्हणजे काय, इंडक्शनच्या मध्ये तुमच्याकडे फक्त एकच वाक्य असतं आणि ते एका वाक्यावरून तुम्ही कन्क्लुजन काढायचा प्रयत्न करत असता. मग इकडे झालंय काय, डिडक्शनला सगळीकडे मान्यता आहे, सगळ्या ठिकाणी एक स्टँडर्ड म्हणून बघितलं जातंय, पण इंडक्शनकडे त्या दृष्टीने बघितलं जात नव्हतं. इंडक्शनच्या सपोर्टने त्याला जस्टिफाय करायचा प्रयत्न केला, ते सुद्धा डिडक्शनचे स्टँडर्ड वापरून, आणि त्याचमुळे ते सर्वजण अनसक्सेसफुल ठरले. आणि त्यामुळे आपण आता एक गोष्ट ऍट द एंड ऑफ द चॅप्टर लक्षात घ्यायची आहे की इंडक्शन जस्टिफाय करायची गरज नाही. बेसिकली इंडक्शन हे डिडक्शनचे प्रिन्सिपल वापरून जस्टिफाय करायची कोणतीही गरज नाही. इंडक्शन आणि डिडक्शन या कम्प्लिटली वेगवेगळ्या प्रोसेस आहेत, दोघांची क्षेत्र वेगळे आहेत आणि दोघांचे अर्थ पण वेगळे आहेत. या स्लाइड संदर्भात काही शंका असेल तर अनम्यूट करा किंवा मेसेज करून सांगा. ओके, तर शंका नाही असं मानतोय. आता एक्झामच्या दृष्टीने सांगतोय पुन्हा एकदा, गेल्या 5-6 वर्षातले क्वेश्चन पेपर मी चेक केलेत, या चॅप्टरवर एकही क्वेश्चन आलेला नाहीये. पण जर मी लेक्चरच्या सुरुवातीला अशा प्रकारच्या गोष्टी सांगितल्या असतील तर मे बी तुम्ही जेवढं लक्ष देऊन ऐकलं असेल तेवढं ऐकलं नसतं. दुसरी गोष्ट, आज आपला ऑफिशियली सिलेबस संपलेला आहे. हा आपला लास्ट चॅप्टर होता. आता उद्या किंवा परवा आपली जी काही लेक्चर होईल तिकडे मी काय करणार आहे ते पण सांगतो. तुमच्या सिलेबसमध्ये काही असे पॉईंट आहेत जे या पुस्तकाने कव्हर केले नाहीत, काही बेसिक लिगल कन्सेप्ट असतील किंवा पीटर सिंगर्स व्यू असेल, अशा प्रकारचे जे काही पॉईंट आहेत जे एक्झाम मध्ये रिपीटेडली विचारले जातात पण या पुस्तकाने कव्हर केले नाहीत, त्या प्रकारचे पॉईंट आपण नेक्स्ट लेक्चर पासून कव्हर करायचा प्रयत्न करूया. आजचं लेक्चर इकडे संपवतोय. हॅव अ गुड डे.